नमस्कार, मी दीपिकाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया फ्लॉवर आणि ओल्या वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते. इथे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतला आणि अर्धा वाटी वाटाणा घेतला आहे. त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. पाणी थोडं गरम झालं की त्यामध्ये मीठ घालून घेते अर्धा चमचा. त्यानंतर त्यामध्ये फ्लॉवर घालते. याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. फ्लॉवरला एक उकळी आली की फ्लॉवरला आपण पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आहे दुसऱ्या भांड्यात. त्यानंतर इथे मसाल्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, आलं आणि लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यायची. हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. थोडी कोथिंबीर घालते आणि छान बारीक पेस्ट करून घेते. याची पेस्ट करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकते आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते. पेस्ट आपली तयार आहे. अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि जिरे मोहरी फोडणीसाठी. इथे कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेते. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि यामध्ये आता फ्लॉवर घालून घेते. फ्लॉवर छान व्यवस्थित परतून घ्यायचा, सर्व मसाले फ्लॉवरला लागेपर्यंत. त्यानंतर फ्लॉवर काढून घेते दुसऱ्या भांड्यात. आता त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी तडतडली की जिरं घालते. जिरं छान फुललं की लगेच आपण जी पेस्ट बनवून घेतली होती मसाल्याची ती घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला. त्यानंतर यामध्ये सर्व जे मसाले घेतले होते ते मसाले घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेते. मसाला छान परतून घ्यायचा तेलामध्ये, मसाल्यातून तेल सुटेपर्यंत. इथे मसाला मी छान परतून घेतला आता. आणि इथे पाणी गरम करून घेतले साईडला मी भाजीमध्ये घालण्यासाठी. आता यामध्ये फ्लॉवर घालून घेते, आपण जो फ्राय करून ठेवला होता तो. नंतर वाटाणा घालते. मिक्स करून घ्यायचं छान. भाजीमध्ये गरम पाणी टाकलं शिजताना की भाजीचा जो स्वाद असतो तो टिकून राहतो. आता यामध्ये जे पाणी गरम करून घेतलंय ते घालते. पाणी घातल्यानंतर भाजी पुन्हा मिक्स करून घेते. मिक्स करून झाली की यावर पुन्हा झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनटं शिजू द्यायची भाजी. 5 मिनटं झाल्यानंतर झाकण काढते. भाजीतलं पाणी आता बऱ्यापैकी आटलं आहे. आपल्याला हवं तसं आपण कमी जास्त पाणी ठेवू शकतो, जशी आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी हवी तसं. व्यवस्थित हलवून घेते. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालते.
पुन्हा एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित. त्यानंतर यावर कोथिंबीर घालते आणि आपली भाजी तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.